आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। मोदी चंद्राबाबूंसोबत चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। टीडीपी 16 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे चंद्राबाबूंशी चर्चा करण्याची शक्यता आहे। भाजपसोबत राहण्याची नितीश कुमारांची भूमिका आहे का, याबाबतही अपडेट आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील। मोदी मात्र आता चंद्राबाबूंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, कारण टीडीपीला 16 जागांवर सध्या आघाडी मिळालेली आहे। भाजपसोबत राहण्याची नितीश कुमारांची भूमिका आहे का, याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। थेट जाऊयात तन्मय टिल्लू यांच्याकडे। तन्मय, अगदी आणि चर्चा सुरू असतानाच आणखी बऱ्याच घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच संदर्भात मला विश्वास पाठकांची प्रतिक्रिया घ्यायची आहे। नेमकं आता भाजपला चर्चा करावी लागते, जुळवून घ्यावं लागतंय। तन्मयजी मला विचारलं। विश्वासजी, आवाज येतोय माझा? हो विश्वासजी, मी तुम्हालाच विचारलं की जे काही आता सध्या सुरू आहे चित्र, चंद्राबाबूंसोबत चर्चा करावी लागते, जुळवून घ्यावं लागतंय, काय नेमकं घडतंय? नाही, करावी लागता असा विषय नाही। आता इलेक्शन प्रोसेस चालू आहे, एनडीएच्या सगळ्या पार्टनर्सशी बोलणं, एकमेकांचं अभिनंदन करणं ही एक रुटीन बाब आहे। चंद्राबाबू आमचे हे पार्टनर आहेत, आम्ही एकत्र इलेक्शन लढलेलो आहे, त्यामुळे तशी जर मला एक तर माहिती नाही चर्चा होते का, पण जर चर्चा होत असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही। मला जरा मागच्या मुद्द्यावर मला तो पॉईंट कंप्लीट करायचा होता। मला उल्हासजींना हे सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही भाजपाला दोषी ठरवता। शरदराव पवार 10 काँग्रेस सोडतात, परत पक्ष निर्माण करतात, परत जातात, ते काय भाजपाचा हात होता का हो? मनामध्ये तुमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा तुम्हाला अनुभव घ्यावा लागतोय। अजितदादा पवार त्याच्यात बाहेर पडले, त्याच्यात आमचा काय दोष आहे? आणि आम्हाला तर आमचा पक्ष ऑर्गॅनिकली किंवा इनऑर्गॅनिकली वाढवायचा पूर्ण अधिकार आहे। जर कोणी आमच्याकडे आमच्या टर्म्सवर येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतोय, राजकारण आहे। नाही विश्वासजी, बघा माझं सोपं उदाहरण आहे। 10वीत बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांनी 12वीत जर अगदी 45% मिळवले तर त्याला नेमकं म्हणायचं काय? कोणाचा दोष म्हणायचा? तो भाजप तोच बोर्डात येणारा विद्यार्थी होता गेली 10 वर्ष।